all my lovely dear friends. मी मानसी तुमचे सर्वांचे स्वागत करते. So from some few last sessions we were reading about Helen Keller and Anne Sullivan. तर आपण Anne Sullivan and Helen Kellerच्या बाबतीत कहाणी वाचत होतो की कशा प्रकारे ॲन सुल्वन जी होती, जी टीचर होती हेलन केलरची, तिने कसं तिचे जीवनमध्ये चेंजेस आणले आणि जे अगदी अंधारमय जीवन होतं हेलन केलरचं, कारण की ती खूप लहान वयात 2 वर्षाच्या वयामध्ये ती जे आहे डेफ होऊन गेली होती, म्हणजे की तिला ऐकू येणं बंद होऊन गेलं होतं. एक ऍक्सिडेंट झालं होतं काहीतरी आणि त्याच्याच बरोबर ब्लाइंड सुद्धा झाली होती, म्हणजे की तिला काही दिसत नव्हतं. तर त्यामुळे तिचं जीवन अगदी अंधकारमय होऊन गेलं होतं. तिला लाईफमध्ये कोणती होप नव्हती, आशा नाही, काही नाही आणि सेंटिमेंट सुद्धा नव्हते राहून गेले तिच्यामध्ये. पण ड्यू टू हर एफर्ट्स, ड्यू टू ॲन सुल्वन्स एफर्ट्स, तिचे जे प्रयत्नांच्यामुळे हेलन केलर जे आहे तिला शिक्षण प्राप्त झालं. तिने सर्वात आधी जो शिक्षा प्राप्त केली, ज्ञान जो तिच्याकरता मार्ग उघडला, तो तिच्या ह्या टीचरमुळे उघडला, ॲन सुल्वनमुळे, की तिला शब्दांचं ज्ञान करावं, की वस्तू असतात, वस्तूंचे नावं असतात आणि अशा प्रकारे खूप छान तिने ज्ञान दिलं. तर आज आपल्याला ह्याचा लास्ट पार्ट वाचायचा आहे. लास्ट पार्ट मध्ये काय होतं, आपली स्टोरी संपलेली आहे ऑलमोस्ट, पण आता एक लास्टचा पॅराग्राफ आहे, तो आज आपण वाचूया. तर चला वाचू, हेलन केलर अँड ॲन सुल्वन. तर आता आपल्याला हा पॅराग्राफ वाचायचा बाकी राहिला होता, तो आज आपण वाचूया. आय लर्नड अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. तर त्या दिवशी, ज्या दिवशी कोणत्या दिवशीची गोष्ट चालली आहे, जेव्हा तिला हेलन केलरला तिची टीचरनी वॉटर म्हणजे ह्याचा जेव्हा तिला आभास करावला की वॉटर म्हणजे हे असतं आणि ह्याला आपण वॉटर म्हणतो, तर ह्याचा जेव्हा आभास करावला त्या दिवशीची गोष्ट आहे की म्हणजे तेव्हा तिला हे कळलं की वस्तू असतात, वस्तूंचे वेगवेगळे नावं असतात. आणि मग तिला हे कळतं की तिची डॉल जी तिने तोडली असते, तिचे फार तिला पश्चाताप होतो नंतर, जेव्हा तिला कळतं की हे असं सगळं झालंय. तर हे म्हटलं जात आहे की आय लर्नड अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. त्या दिवशी मी खूप सारे काही नवीन शब्द शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वर. मला सर्व काही लक्षात नाही आहे की ते कोणते शब्द होते जे मी काही शिकले, पण हे होतं की मी काही शब्द शिकले. बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वर अमंग दॅम. पण मला हे माहिती आहे की त्या शब्दांमध्ये हे सगळे शब्द सुद्धा होते. मदर, फादर म्हणजे आई वडील, सिस्टर, टीचर म्हणजे बहीण आणि टीचर, हे सगळे शब्द त्या शब्दांमध्ये सामील होते. वर्ड्स दॅट वर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम फॉर मी. आणि ते शब्द असे होते ज्याच्याने की माझं जे वर्ल्ड होतं, माझं जे जग होतं, म्हणजे तिचं जग म्हणजे काय, कारण की तिला दिसत नव्हतं, तिला ऐकू नव्हतं येत, म्हणून तिचं जग खूप संकुचित होतं. तर हे ती म्हणते की हे वर्ड्स ते होते दॅट वर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम फॉर मी लाईक आरोन्स रॉड विथ फ्लावर. तर माझं जे जीवन आहे, माझं जे जग आहे, तिला ब्लॉसम करणार होतं, खिलवणार होतं, लाईक आरोन्स रॉड विथ फ्लावर. आरोन्स रॉड काय असतं, हे आरोन्स रॉडचं मिनिंग बघा, अ रॉड विथ मॅजिकल पॉवर्स. एक रॉड असते, म्हणजे की ह्यांच्याकडे फिक्शनल असे स्टोरीज वगैरे मध्ये असलेले, ज्याला की मॅजिकल पॉवर्स म्हणजे जादुई शक्ती नाही असतं का, की एक छडी अशी घुमावली आणि काही होऊन गेलं है ना. तर तेच म्हणतात की छडी घुमावून जसं विथ फ्लावर फॉर मी लाईक आरोन्स रॉड विथ फ्लावर, जसं की छडी घुमावून फुलं येऊन गेले. तर अशाच प्रकारे हे जे शब्द होते, वर्ड्स दॅट वर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम फॉर मी लाईक आरोन्स रॉड विथ फ्लावर, हे शब्द ते होते ज्यांच्यानी माझं जे जग होतं त्याची दुनिया खिलणार होती, जसं की फुलं खिलून गेले आरोन्स रॉडनी. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड देन आय वॉज as I lay in my crib at the close of that eventful day and lived over the joys it had brought me, and for the first time longed for a new day to come. आता हे शेवटल्या ज्या पंक्ती आहेत त्या पहा. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड देन आय वॉज. म्हणजे की त्या दिवशी ती इतकी प्रसन्न होती की ती म्हणते की फार कठीण होतं, माझ्यापेक्षा जास्त कोणी खुश, प्रसन्न जे आहे, कोणी लहान मूल तुम्हाला भेटणं त्या दिवशी कठीण होतं माझ्यापेक्षा जास्त. Then I was as I lay in my crib at the close of that eventful day. जसं की मी जे आहे आपल्या आपमध्ये, मी इतकी जास्त प्रसन्नता होती मला की मी ते इव्हेंटफुल डे जो होता, म्हणजे की तो इतका हॅपनिंग दिवस होता माझ्याकरता, कारण की आणि अँड लिव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड ब्रॉट मी. जे मला प्रसन्नता त्या दिवशी मिळाली होती त्याच्या कारणाने मी जसं की कोणत्या ऑन द 7व्या आसमानवरती होते, अशा टाईपनी मला इतकी प्रसन्नता मिळाली होती. अँड फॉर द फर्स्ट टाइम लॉंग फॉर अ न्यू डे टू कम. पहिल्यांदा असं झालं होतं
की मी जे आहे नवीन दिवसाची वाट पाहत होते. मी पाहत होते की नवीन दिवस माझ्याकरता केव्हा येईल, फॉर अ न्यू डे टू कम. की मी वाट पाहत होते की, आणि मी इच्छा करत होते त्याची की नवीन दिवस माझ्या जीवनात ये आणि मी परत काही नवीन शिकू. हेलन केलर. तर हेलन केलरनी हे स्वतः लिहिलेली ही जी आहे आपली आपबीती, ऑटोबायोग्राफी असते, म्हणजे त्यात आपली स्वतःची कहाणी असते. हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉर्ड फ्रॉम रेडक्लिफ. तर ह्याच्यानंतर जेव्हा हेलन मोठी झाली तेव्हा ती ग्रॅज्युएट झाली कम लॉर्ड फ्रॉम रेडक्लिफ. रेडक्लिफ एक युनिव्हर्सिटीचं नाव आहे, तिथून झाली. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ. त्याच्यानंतर तिने काय केलं, जेव्हा ती खूप शिकून पडून गेली, तिने आपलं जीवन, स्वतःचं जीवन जे आहे ते टीचिंग म्हणजे शिक्षण मध्ये, लोकांना पढवण्यामध्ये, आणि गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ, आणि लोकांना, जे लोक की ब्लाइंड होते आणि डेफ होते त्या लोकांना ती शिक्षित करत होती. त्याच्यात आपलं जीवन तिने जे आहे समर्पित केलं. ऍज अ टीचर हॅड डन, जसं की तिच्या टीचरनी स्वतः तिच्या बरोबर केलं होतं, तिला शिक्षा दिली होती, असं तिने पण आपलं जीवन त्याच्यातच केलं. शी अँड ॲन रिमेन्ड फ्रेंड्स अंटिल ॲनीज डेथ. तर ती आणि जी ॲन होती, तिची जी टीचर होती, ते लोक मित्र राहिले आजीवन, जिथवरी ॲनची जी आहे डेथ नाही होऊन गेली, तिथवरी ते लोक मित्र राहिले. तर हे जी स्टोरी आहे ना, तुम्ही जर नेटवरती शोधाले तर तुम्हाला नक्कीच ह्यांची स्टोरी मिळेल. पहा, फाइंड आउट मोर अबाउट हेलन केलर अँड हर टीचर ॲन सुलिव्हन फ्रॉम द नेट. तर नेटवरनं ह्यांची स्टोरी तुम्ही नक्कीच शोधा. आता बघा, आपले हे इंग्लिश वर्कशॉप मध्ये ट्रू ऑर फॉल्स, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. स्टोरी आपली वाचलेली झाली, आपल्याला पूर्ण माहिती काय स्टोरी आहे, त्याच्याशी रिलेटेड काही सेंटेन्सेस आहे. तर चला आपण बघू की याच्यामध्ये कोणते ट्रू आहे म्हणजे सही आहे, फॉल्स म्हणजे गलत आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन अ टीचर केम टू हर. म्हणजे की हेलन केलरच्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस तो होता जेव्हा तिची जी टीचर आहे ती तिच्याकडे आली. तर हे ट्रू आहे. When young Helen stretched out her hand, her mother took it. जेव्हा हेलेननी आपले हात असे पुढे वाढवले तर तिच्या आईने ते धरले. तर हे रॉंग आहे, कारण की कोणी धरले, तिच्या टीचरनी धरले होते. यंग हेलन लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँडिंग देम. जेव्हा यंग हेलन, म्हणजे लहान होती हेलन, तेव्हा ती खूप सारे शब्द शिकून गेली होती, पण तिला तिचा अर्थ नव्हता कळत. तर हे पण ट्रू आहे. तर म्हणजे पहिला ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड ट्रू. फोर्थ बघा, वन डे यंग हेलन अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. एक दिवशी हेलेनला कळलं की हर वस्तूचं एक नाव असतं. तर हे पण ट्रू आहे. एक दिवस असा आला जेव्हा तिला कळलं हे. यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीसेस ऑफ द डॉल टुगेदर. म्हणजे की यंग हेलननी ते जे डॉलचे तुकडे तुकडे होऊन गेले होते त्याला पीसेसला जोडायचा प्रयत्न नाही केला. तर हे पण ट्रू आहे, तिने प्रयत्न नव्हता केला. यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. तिला खूप वाईट वाटलं की तिने ती डॉल तोडून दिली होती. तर हे चुकीचं आहे. तिला वाईट नंतर वाटलं होतं, पण त्यावेळेस जेव्हा तिने तोडलं ती शी वॉज नॉट सॉरी. तर हे फॉल्स आहे. अशा प्रकारचे आपण ट्रू फॉल्स पाहिले आहे. हे वन अँड मेनी आपण बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. वन म्हणजे ज्याच्यात एस नाही लागले, जसं डे, टीचर, आफ्टरनून, पोर्च, फेस, अँगर, बिटरनेस, स्ट्रगल, शिप, डार्कनेस, हे सगळे वन आहे. आणि बाकीचे जितके आहेत ते मेनी आहेत. अशाच प्रकारचे हे जितकेही आपले एक्सरसाइज आहेत, एक्सरसाइज पार्ट आपण सर्व आधी करून चुकलो आहोत. आज आपण आपल्या जे पीपीटीज वगैरे बघतो, स्लाइड्स बघतो, त्याच्यामध्ये तुमचा जे मी तुम्हाला टेक्स्च्युअल पार्ट करावते तो करवेने, की त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एक टेक्स्ट दिलेलं राहतो, जसं एक्झाम्स मध्ये येतात, आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर्स वगैरे असतात. तर ते आता आपण बघूया. तर तुम्हाला पेपरमध्ये जसं येतं तशाच प्रकारचे दिलंय. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. एक पॅसेज तुम्हाला दिला राहील. एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्ण पॅसेज लिहिलेला येईल. इथे हे शक्य नाहीये म्हणून मी नेहमीच तुम्हाला असंच करून देते, पहिलेचे आणि शेवटले शब्द काही लिहून देते आणि पेज नंबर लिहून देते. आता हे जे पॅसेज आहे हे पेज नंबर 38 ते 39 दोन पेजेस मध्ये तुम्हाला मिळेल. 38 मध्ये बघायला हे लिहिलं असेल, आय फेल्ट अप्रोचिंग. हे जिथे लिहिलं असेल तिथपासून सुरुवात आहे. आणि पेज नंबर 39 वरती एक जागी प्लेजर लिहिलं असेल, तिथे हे संपेल. तर त्याच्यातनच त्याच्याशी रिलेटेड आपले जितकेही हे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत. बघा, सर्वात आधी ट्रू ऑर फॉल्स, वेदर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स.
यंग हेलेन लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँडिंग देम. ट्रू. ते हे आपण आत्ताच केलेलं आहे, ट्रू फॉल्स तशातलंच आहे. When young Helen stretched out her hand, her mother took it. False. हे दोन्ही आता आपण करून चुकले आहोत. आता बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. काही सेंटेन्सेस आहेत जे की त्या पॅराग्राफ मध्ये घेतलेले आहेत, त्याला तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. द रायटर वॉज इंटरेस्टेड इन फिंगर प्ले सो शी ट्राय टू इमिटेट. ते हे जे अंडरलाईन तुम्हाला वर्ड्स दिसतील आहेत ते आपले आपण फिल केले आहेत, ते कम्प्लीट केले आहेत. तर काय आहे, रायटर जे आहे, जी लेखिका आहे ती फिंगर प्ले मध्ये इंटरेस्टेड होती. सो शी ट्राय टू इमिटेट, म्हणून ती इमिटेट करत होती, प्रयत्न करत. इमिटेट म्हणजे नकल करायचा प्रयत्न करत होती तिच्या टीचरचा. अर्लियर इन द डे हेलेन अँड मिस सुलिव्हन हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर. तर आधी, त्या दिवसात आधी हेलेन आणि मिस सुलिव्हनचं काय झालं, तर टसल म्हणजे की थोडीशी कहासुनी. कहासुनी तर काय, ते बोलू तर शकत नव्हती ती, तर म्हणजे थोडस पण रागारुषी झाली होती मग आणि वॉटर या शब्दांवरतून ना घेऊन. क्वेश्चन बघा, व्हॉट डिड यंग हेलेन्स टीचर डू व्हेन दे फर्स्ट मेट. जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा यंग हेलेनची जी टीचर होती ॲन सुलिव्हन, तिने काय केलं. When Helen met her teacher for the first time, she caught Helen's hands and held her close in her arms. तर म्हणजे की जेव्हा हेलेन जे आहे आपल्या टीचरशी पहिल्यांदा भेटली तेव्हा काय केलं, शी कॉट हेलेन्स हँड्स. तिने हेलेनचे हात धरले आणि हेल्ड हर क्लोज इन हर आर्म्स, आणि तिला आपल्या आर्म्स मध्ये, आपल्या हातात खूप कसून तिला पकडलं. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय असतं, की पहिले काय झालं, मग काय झालं, त्याच्यानंतर काय झालं. तर असे तुम्हाला 3 किंवा 4 सेंटेन्सेस येतील, एक्झाम मध्ये येतात असे, आणि त्यांना आपल्याला वाचून आणि पॅराग्राफ वाचून तुम्हाला कळेल की कोणचं पहिले नंतर कोणतं. हेलेन लर्न मेनी वर्ड्स विदाउट अंडरस्टँडिंग देम. म्हणजे की हेलेननी खूप सारे शब्द शिकले बिना त्यांना समजता. नेक्स्ट आहे, हेलेन लर्न द वर्ड डॉल बाय इमिटेशन फ्रॉम अ टीचर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. हेलेननी जो डॉल शब्द शिकला होता सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्या टीचरशी इमिटेशन करून, नकल करून शिकला होता. शी रिअलाइज दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. शेवटी तिला रिअलाइज झालं की हर वस्तूचं नाव असतं. आणि वेन शी वॉज सक्सेसफुल इन मेकिंग द लेटर्स ऑफ डॉल शी शोड इट टू हर मदर. जेव्हा तिने डॉल हा शब्द लिहायमध्ये, बनवायमध्ये ती सक्सेसफुल झाली तेव्हा ती काय केलं, तिने आपल्या आईला दाखवलं. तर या 4 सेंटेन्सेस मध्ये आपण जे पाहिलेत ह्याच्यात सर्वात पहिले येतो सेकंड नंबरचा, म्हणजे हा वाला, हेलेन लर्न द वर्ड डॉल बाय इमिटेशन फ्रॉम अ टीचर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. मी मागच्या सेशन मध्येही सांगितले होते तुम्हाला, मागच्या चॅप्टरच्या, की ह्याच्यात मी असे नंबर्स लिहिले. तुम्हाला नंबर्स नाही लिहायचे. एक्झाम्स जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला काय करायचं, पूर्ण सेंटेन्स लिहावा लागेल अकॉर्डिंगली. म्हणजे जसं की 2 नंबरचा जो सेंटेन्स आहे तो तुम्ही लिहाले पूर्ण. तर हेलेन लर्न द वर्ड डॉल बाय इमिटेशन फ्रॉम अ टीचर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. त्याच्यानंतर 4th नंबर, when she was successful in making the letters of doll she showed it to her mother. नंतर फर्स्ट जो आहे तो, Helen learned many words without understanding them. आणि लास्ट मध्ये येतं, she realized that everything has a name. तर अशा प्रकारे 2, 4, 1, 3 हे ह्याचा आन्सर आहे. आता बघा, फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. अँटोनिम्स म्हणजे काय असतं, अपोजिट्स. तुम्हाला आधी पण सांगून चुकले, म्हणजे की विपरीत. विपरीत जे शब्द, विरोधी. तर श्रिंक्ड स्ट्रेच. श्रिंक्डचा अर्थ काय असतं, श्रिंक होऊन जाणं. म्हणजे सपोज कैदा तुम्ही कोणचा कपडा विकत घेता, ठीक आहे ना, घालायचा शर्ट घेतली, फ्रॉक घेतली, आणि काय होतं की तो कपडा एकदा धुतल्यानंतर श्रिंक होऊन जातो, म्हणजे छोटा होऊन जातो. तर त्याला म्हणतात श्रिंक होणं. आणि स्ट्रेच होणं म्हणजे आजकाल स्ट्रेचेबल कपडे येतात तुमचे, स्ट्रेचेबल जीन्स असते, स्ट्रेचेबल आउटफिट्स असतात, जे की हर साईजच्या व्यक्तीला होऊ शकतात. कोणी पातळ आहे तरी नाही वाटत. स्ट्रेचेबल, स्ट्रेच्ड म्हणजे असं स्ट्रेच केलं. नेक्स्ट आहे डाईड किंवा सीज्ड. तर ह्याचं होईल एक्झिस्टेड. डाईड म्हणजे मेलेलं, किंवा सीज्ड म्हणजे थांबवलेलं, तर त्याचं एक्झिस्टेड म्हणजे की कोणती वस्तू असणं. पेन, प्लेजर. पेन म्हणजे दर्द काही, दुःख काही, आणि प्लेजर म्हणजे आनंद, प्रसन्नता. आणि डल्ली आणि कीनली. डल्ली म्हणजे अगदी बेमनानी, आणि कीनली म्हणजे मनानी, छानपैकी. अशाच प्रकारे बघा, पिक आउट 4 इन्फिनेटिव्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट तो जो एक आहे स्पेशल तुम्हाला जो दिलेला आहे त्याच्यातनं इन्फिनेटिव्स आपल्याला शोधायचे आहेत. इन्फिनेटिव्स तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, की वर्ब बरोबर टू लागलेलं असतं. टू रिव्हील, टू इमिटेट, टू इम्प्रेस, टू लव्ह. तर हे 4 जे आहे हे इन्फिनेटिव्स आहेत जे आपण एक्स्ट्रॅक्ट मधनं शोधलेले आहेत.
तर अशा प्रकारे आज ही इतकी सुंदर कहाणी जी होती हेलन केलरची ही आज संपलेली आहे आणि खूप मोटिवेशनल स्टोरी आहे. आपल्याला खूप काही शिकायला मिळतं त्याच्यानी. तिची जी टीचर आहे तिच्याकडनं खूप शिकायला मिळतं की कसं ती अशा टाईपच्या मुलांना पढवत होती आणि तिने आपला बिलकुलच प्रयत्न कधी सोडले नाही आणि त्याच्या कारणाने आज हेलन केलरचं नाव जे आजपर्यंत आपण घेतो तिच्याच कारणाने. ऍक्च्युली तिला टीचर चांगली मिळाली होती म्हणून झालं, नाही तर हे शक्य नव्हतं. तर तुम्ही आम्ही पण आपल्या जीवनात असंच काही कधी करायचं. माझ्या कारणाने तुमचंही जीवन काहीच बदलेले असं मला वाटतं तर छान वाटेल मला. तर आता आपला हा सेशन आजचा इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.